राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आपल्या बरोबर आहेत। जानकर सर, खरं तर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितलंय की निवडणूक आयोगाने डेटा डिलीट केला नाही पाहिजे ईव्हीएमचा। या सगळ्या संदर्भात काय मत आहे? कारण की मार्कडवाडीच्या एक उदाहरण घेऊन तुम्ही देशभरात मेसेज देत होता की कुठेतरी ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती ईव्हीएम टेम्पर्ड आहे म्हणून। नाही, नक्कीच पहिल्यांदा हा निकाल आशादायक आहे। कुणीतरी यामध्ये निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल किंवा ही न्यायव्यवस्था असेल, कुणीतरी यामध्ये म्हणजे ही व्यवस्था किंवा हे सगळं जे प्रकरण आहे कुणीतरी बाहेर काढलं पाहिजे, ही देशभरातल्या राज्यभरातल्या लोकांची अपेक्षा आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की निवडणूक आयोगाने हे सांगितल्यानंतर जो डेटा मी मागितलेला आहे इलेक्शन कमिशनकडं की 5 बूथचे तुम्ही आम्हाला CCTV फुटेज द्या, लोकसभेचे द्या, विधानसभेचे द्या आणि आम्हाला बघू द्या की त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या मतदानामध्ये हेराफेरी झालेली आहे। नंबर 2चा विषय असा आहे की जी EVM मशीन आहे त्यामध्ये टेम्परिंग कसं केलं जातं आणि मताचं शिफ्टिंग कसं केलं जातं, हेराफेरी कशी केली जाते, हेही आम्हाला कोर्टाला दाखवायचं आहे। 46,500 रुपये मी भरून आज 14 दिवस पूर्ण झाले। 15 दिवसापर्यंतची त्यांना मुदत दिलेली होती। आता हायकोर्टामध्ये ते दाखल केल्यानंतर EVM मशीन कोर्टामध्ये येईल, CCTV फुटेज कोर्टामध्ये येईल आणि त्यासाठी हा डेटा डिलीट होणं ही अतिशय गंभीर बाब होती। आणि मी सुप्रीम कोर्टाचा आभार मानतो की त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि हे सगळं मशिनरी व्यवस्थित ठेवायचं। खरं तर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते। खरं तर ह्या सगळ्याच बहुसंख्य उमेदवारांनी जे आहे ते निवडणूक कोर्टामध्ये धाव घेतली। खरं तर आम्हाला संपूर्ण मतदारसंघामध्ये किती लोकांनी मतदान केले त्याचं सगळं ॲफिडेव्हिट जोडलं। काही लोक निवडणुकीच्या निकालाच्या विरोधात गेले, पुन्हा फेर मतमोजणीची मागणी केली, पैसे भरले, त्याच्यामध्ये जे व्हीव्हीपॅट मशीन आहे त्याची मोजदाद होणार होती। परंतु ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता पुढे कुठेपर्यंत आल्यात, काय आल्यात, याची काय सत्य परिस्थिती? तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये याचा रिझल्ट मिळेल, चांगला रिझल्ट मिळेल, हादरवून टाकणारा रिझल्ट मिळेल आणि तो मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळेल। इतकी सामुग्री मी जमा करत आणलेली आहे आणि इलेक्शन पिटिशन दाखल केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला साधारणपणे महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी आम्ही करू। 150 लोकांच्या त्या ठिकाणी पिटिशन दाखल झालेले आहेत, परंतु त्याला वेळ जाणार आहे। आम्ही रीट पिटिशन करू आणि रीट पिटिशनमध्ये हे सगळी मशिनरी मागवून घेऊ आणि कोर्टाच्या समोर ही सगळं दाखवू, एवढं मात्र नक्की। शरद पवारांची मार्कडवाडीमध्ये सभा होते, परंतु उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी दोघेही मार्कडवाडीला येणार होते, परंतु त्यांचं येण्याचं नियोजन ठरलेलं होतं, परंतु ते आले नाहीत। काय कारण काय? नाही, कारणं त्यांची काय असतील, मी आता उद्धवजीकडे निघालेलोच आहे। आता चर्चा होईल, मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा भेटीला चाललो आहे आणि त्या ठिकाणी EVM हाच सब्जेक्ट आहे, पूर्ण सखोल चर्चा होईल आणि त्यामधून पुढची दिशा आणि मार्ग ठरेल। उद्धव ठाकरेंची भेटीचं कारण काय आणि कधी भेट घेणार आहात तुम्ही? उद्धव ठाकरेंची कुठे घेणार? आता 1 वाजता मातोश्री या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी मी आता भेटायलाच निघालेलो आहे आणि त्यामध्ये चर्चा सखोलपणानं होईल आणि EVM आणि अनेक विषय आहेत, त्या संदर्भानं आम्ही चर्चा करू। खरं तर तुमच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावरतून देखील तुमचे पराभूत उमेदवार आहे राम शिंदे हे तुमच्या संदर्भात तक्रारी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर काय नक्की नेमकं? नाही, त्यानं सांगितलं होतं तक्रारी करत बसण्यापेक्षा मी ही जागाच रिकामी करून देतो, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला। आणि सोबत आल्याबरोबर मी आता इथं सभापतींकडं पलीकडंच आहे, मंत्रालयासमोरच आहे। 5 मिनिटामध्ये विधानभवनात जाऊन राजीनामा देऊ आणि फक्त बॅलेट पेपरवर मतदान घेणार एवढं निवडणूक आयोगाकडून लिहून आणा किंवा सभापतीकडून लिहून घ्या। आपण लगेच निवडणूक घेऊ आणि त्या निवडणुकीमध्ये काय चित्र आहे ते आपण दोघंही पाहू। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। उत्तमराव जानकर होते, माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार। त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील 1 महिन्यामध्ये कोर्टाचे असे विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातले धक्कादायक निकाल येतील की संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आत्ताची पलटताना आपल्याला पाहायला मिळेल। कारण की विधानसभेची निवडणूकच जी आहे ती 2024ची ती संपूर्ण EVM टेम्पर्ड होती आणि त्या सगळ्या संदर्भातचे पुरावे प्रात्यक्षिक हे आमच्याकडं आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये ह्या सगळ्या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या खुलासे जे आहेत ते होतील असं मत जे आहे ते उत्तमराव जानकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.